आज आपण झटपट तयार होणारी अंड्याची रस्सा भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत। तसं वाटण बनवून घ्यायचं आहे। त्यासाठी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये खोबरं टाकून घ्यायचं आहे। अर्धी वाटीपेक्षा थोडंसं कमी आहे हे खोबरं आहे ते। त्यानंतर लसूण टाकायचं आहे, आलं, हे कांदा, 2 कांदे कट करून घेतलेले आहेत, एक टोमॅटो। हे जे वाटण आहे ते आपल्याला कच्चंच बनवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे छान असं परतवून घ्यायचं आहे आणि कोथिंबीर व्यवस्थित असं हे मिक्सरमध्ये बारीक असं वाटून घ्यायचं आहे। अशा पद्धतीनं बारीक असं हे वाटून घेतलेलं आहे, पाहू शकताय तुम्ही। कढई गरम झालेली आहे, त्यामध्ये आहे ते 1 ते 1.5 चमचा तेल टाकून घ्यायचं आहे। तेलाची क्वांटिटी तुम्ही कमी जास्त करू शकता। यामध्ये थोडेसे जिरे टाकू। हे वाटण आहे हे यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ। तर यामध्ये मसाले टाकून घ्यायचा आहे। गरम मसाला अर्धा चमचा, पाव चमचा इतकी हळद, धना पावडर आहे ते 1 चमचा, काश्मीरी पावडर 1 चमचा आणि कांदा लसूण मसाला आहे तो 1 चमचा घातलेला आहे। तर जे कोणते मसाले तुमच्याकडे असतील ते तुम्ही या ठिकाणी वापरायचं आहे। एखादा मसाला यामध्ये नसेल तर काही हरकत नाही। आता हे व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे अगदी तेल सुटेपर्यंत, कारण हा मसाला आपण कच्चाच वाटलेला होता, त्यामुळं छान असा परतवून घ्यायचा आहे। त्याचा कच्चापणा आहे तो दूर झाला पाहिजे। मसाला आपला छान परतलेला आहे, पाहू शकताय अगदी छान असं कडेने तेल सुटलेलं आहे। यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकून घ्यायचं आहे, थंड पाण्याचा वापर करायचा नाही आहे। जेवढी गरज आहे आपल्याला पाण्याची रस्सा बनवण्याची तेवढं पाणी यामध्ये टाकून घ्यायचं आहे। यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालू। रस्सा आहे तो छान उकळलेला आहे, पाहू शकताय। आता या ठिकाणी अंडी घेतलेली आहेत शिजवलेली आणि त्याला अशा पद्धतीने चीर देऊन घ्यायची आहे आणि या रश्श्यामध्ये सोडून द्यायची। या पद्धतीने म्हणजे व्यवस्थित असा यामध्ये रस्सा, हे हळद मीठ आहे ते त्यामध्ये जातं अंड्यामध्ये आणि अंडी सुद्धा चविष्ट लागतात। वरतून थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे। छान असा आपला हा रस्सा अंड्याचा तयार झालेला आहे। तर 2 ते 3 मिनिट फक्त याला उकळवून घ्यायचं आहे, त्यानंतर आपण उतरवून घेऊ खाली। तर झटपट होणारी ही अंडा करी किंवा अंड्याचा रस्सा तयार झालेला आहे। अगदी खूप छान असा चवीला लागतो, भाकरीबरोबर भाताबरोबर, पाहू शकताय तुम्ही। तरीसुद्धा खूप छान अशा आलेली आहे। तर या पद्धतीने अंड्याची भाजी तुम्ही कधी करताय, ती केल्यानंतर कशी झाली ती कमेंट करून नक्की सांगायला विसरू नका। धन्यवाद।